नर्मदे हर. तर आता आपण निघालो आहे. रात्री आपण ज्या आश्रमात थांबलो होतो 1 सालीथल. तर आज बघू आपल्याला कोणते तीर्थस्थान वगैरे लागत आहेत. आज आपला 30वा दिवस आहे. आज आपल्याला पूर्ण 1 महिना झाला आपण नर्मदा परिक्रमा करतोय पायी. तर बघू आज आपल्याला काय काय अनुभव वगैरे येत आहेत. इथून 5-6 किलोमीटरवरती एक आश्रम आहे. तर तिथं जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि परिक्रमा पुढं करू सुरू. चला, नर्मदे हर. कडेने, आश्रमाच्या कडेने असं पाणी वगैरे होतं आणि थंडी पण थोडी आज जरा वाढली. आज जरा जास्त थंडी लागते कालपेक्षा. आता आपण जसं MP कडे जाऊ उत्तर तटावरून, गुजरात सोडून, तसं तसं आपली थंडी वाढत जाईल. कारण गुजरातमध्ये काल 1-2-3 दिवस थंडी कमी होती. आजपासून जरा थंडी वगैरे वाढली आहे. चला, सकाळच्या वाजल्यात 6:30. आपण निघलोय पुढं. हे गावातली कमान आहे. आपला परिक्रमा मार्ग आपण विचारत जाऊ. तसं पण इथं लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग, नर्मदा परिक्रमा मार्ग. एवढं लवकर सकाळ सकाळ गावातले कोणी उठत वगैरे नाही, तर त्यामुळे विचारायला कोणी नसतं इथं. जे पलीकडं वगैरे ते लाईट वगैरे दिसते, तर तिकडं ते आश्रम होता आपण थांबलो होतो ते. हे पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण जलपर्णी वगैरे. आपण गाव सोडलं की आपल्याला असा शेतातून रस्ता लागला आहे. पूर्ण दोन्हीकडे तुरे मधून रस्ता केला आहे परिक्रमावासियांसाठी. कारण एक रोड पलीकडून पण होता, पण हा शॉर्टकट आहे. तर यावरच त्यांनी मार्किंग वगैरे केली परिक्रमा मार्ग म्हणून. नर्मदे हर. मस्तपैकी सूर्य वगैरे उगवलाय. आपल्याला आता डांबरी रस्ता वगैरे लागलाय मस्त. पुढं गाव वगैरे आहे कोणतं तरी, बघू आपण कोणतं गाव आहे ते. परिक्रमावासी वगैरे सगळे चालले आहेत पुढं. आपण आपल्याला एक कासवा गाव लागले पुढं आल्याच्या नंतर. मस्तपैकी मोर वगैरे तिथं. चल, तर आता आपण चाललोय पुढं भाडभूत या गावाकडं. जिथं केवट आश्रम आहे. अजून आपल्यापासून ते 3 किलोमीटर आहे. मस्त छोटं मस्त गाव आहे. भरूच जिल्ह्यातलं कासवा. हे आलं भाडभूत गाव. इथं केवट आश्रम आहे आणि इथं महादेवाचं, शंकराचं मंदिर वगैरे. रस्त्यावरून थोडंसं आतमध्ये जावं लागतं. तर बघू आपण आतमध्ये वळलेत सगळे. विचारू इथं हाच रोड आहे का, कारण इथं 2 मंदिर आहेत. पुढे एक आहे आणि अलीकडे एक आहे. असं प्रदिष्ट. यही रोड है ना? ओ, मंदिर में जाने के लिए रोड यही है ना? अच्छा, यहाँ से घूमता है ना वो? अच्छा, चला हाच रोड आहे. मस्तपैकी तलाव वगैरे. मस्त पाणी वगैरे मस्त. पलीकडे एक मंदिर आहे. अलीकडचं मंदिर बघू. पलीकडच्या मंदिरात एकदम मैयाच्या किनाऱ्यावरती हे भाडभूत ठिकाण.
हे समोर जे दिसतंय ते हे भारेश्वर महादेवाचं मंदिर, भाडभूत तीर्थाच्या ठिकाणचं. चला आपण जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. त्याचप्रमाणे आज नर्मदा मैयाचं दर्शन पण घेऊ. कडेवरच आहे एकदम. हे इकडं पुढं जे आश्रम आहे ते केवट आश्रम आहे, पण आपण नंतर बघू केवट आश्रम. अगोदर आपण बॅगा वगैरे ठेवू, दर्शन वगैरे घेऊ, नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ. चला, आतमध्ये मंदिराचं काम वगैरे चालू आहे. खूप भव्य असं मस्त मंदिर आहे. ते आपण जे गेलो ते पाठीमागच्या गेटने गेलतो, आणि हे जे आहे समोरचं गेट पुढचं मेन मंदिराचं. आपण बॅग वगैरे ठेवू. हे नर्मदा मैयाचं पात्र. भाडभूत येथील केवट आश्रम. पलीकडे मंडप वगैरे टाकलेला आहे परिक्रमावासियांसाठी, कारण गर्दी खूप असल्यामुळं एवढी जागा पण कमी पडते. हे पण एकदम मैयाच्या किनाऱ्यावरतीच आहे. आपल्याला इकडनंच रोड आहे तटावरून. चला चहा वगैरे घेऊ. बालभोगमध्ये चहा आहे. पुढं जाऊ. आपण केवट आश्रमातून निघाल्यापासून पूर्ण आपल्याला हा तटावरून रस्ता लागला आहे. रस्त्याचं काम वगैरे अजून चालू आहे. तर आपण केवट आश्रम हे राहील. आपण इथून निघलो होतो आपण, तर पूर्ण तटावरून रस्त्याचं वगैरे सगळं काम चालू आहे. तर आता आपण चाललो आहे पुढं. भाऊ कुठपर्यंत रस्ता लागतो आहे. हा नर्मदा मैयाचं पात्र इथं खूप रुंद झालेलं आहे. पलीकडं बेट वगैरे. नर्मदा मैया इथून 2 भागामध्ये वाहते. मध्ये आले म्हणून बेट आहे. बघू चला. हे पूर्ण काम चालू आहे मैयाच्या किनाऱ्यावरती. आपण जवळजवळ 3-4 किलोमीटर आलो आहे आपण पुढं. अजून आपल्याला पक्का रस्ता वगैरे लागला नाही. तर सगळं कडेने काम वगैरे चालू आहे. पोकलॅन वगैरे. बघू पुढं कोणतं गाव वगैरे लागतंय ते. कडेलाच एक आश्रम लागला आहे आपल्याला. आश्रम नाही आहे, फक्त मंदिर वगैरे. दर्शन वगैरे घेऊ इथं. बघू आतमधून जाऊ पुढं. नर्मदे हर, नर्मदे हर. मंदिर वगैरे कडे लावलेली, इथूनच घेऊ दर्शन. आपण सकाळी आश्रमापासून चहा पिऊन निघाल्यापासून अजून काहीच नाही, ना बालभोग ना काहीच भेटलं नाही अजून. आत्ता आपल्याला दशानगाव लागले, तर इथं पण थोडा चहा वगैरे दिला तर पण तो संपला. त्यामुळे आता आपण चाललो आहे पुढं. अजून 3-4 किलोमीटरवरती एक आश्रम सांगितलं आहे. बघू तिथं काय भेटतं आहे का. तर दशानगावात आपल्याला लागलेले. चला जाऊ पुढं. असाच रोड आहे पूर्ण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून. आज नाश्ता नाही, आज बालभोग नाही, काही नाही. आज चिवडा नाही. हे दशानगावाची मस्जिद वगैरे मंदिर. पलीकडचं मंदिर आहे बारीक छोटंसं. शाळा वगैरे. आपण इकडनं आलोय. हा रोड आपण ह्या रोडने आलतो. परत आपल्याला खाली जाऊन याच रोडने जायचं आहे कडेने. चला.
आपण दशान या गावातून निघलो होतो, रस्त्याला लागलो, थोड्या वेळ थांबून तर पाठीमागून एक ताई आल्या, तर त्यांनी आपल्याला जेवायला वगैरे बोलवलं आहे. आपण त्यांच्याच घरी चाललो आहे मंदिराकडून आतमध्ये. चला बघू तिथं थोडं जेवण वगैरे करून निघू. स्वयंपाक वगैरे अजून बनायचं आहे वाटते. चला 12 वाजत आले तर पण बालभोग वगैरे काहीच नाही. खांदी मामान काका ते चाललेत पुढं, आपण चाललोय त्यांच्या मागं. बघू कुठं आहे ते. नर्मदे हर. त्या ताई होत्या, यांनी आपल्याला जेवायला वगैरे बोलवलं. आपण बरेच पुढं आलतो, तर त्यांनी आपल्याला बोलवलं. चला आपण इकडं दाखवलं, इकडं चाललोय आपण. इथं आलोय आपल्याला सरपंचाचं जेवण आहे, ते परिक्रमा आहेत त्यांच्यासाठी. सगळे बसलो आपण इथं. आता स्वयंपाक बनवतो आपण, वाट बघू आता. हे नर्मदा मैयाचं पात्र. आपण मागच्या गावातून जेवण केल्याच्या नंतर आपल्याला पुढे 1-3 किलोमीटरवरती आश्रम लागलं, तर इथं जेवण वगैरे चालू आहे. आपण थोड्या वेळ थांबलो, आराम वगैरे केला. आता वाजलेत 2:30. आपण चाललो आहे पुढं. महादेवाचं मंदिर वगैरे, शिवलिंग. नहीं पाए हुए हम. नहीं नहीं वही वही वही. हाँ जेवण केलेलं आहे. चला आता आपण जाऊ पुढं. हे कुक्करवाडा गाव लागलं आहे आपल्याला. त्याचे आश्रम होतं ते कुक्करवाडा गावाच्या अलीकडंच होतं. आता आपण चाललो पुढं. आता आपल्याला पुढं एक 3-4 किलोमीटर भरूच राहिलं इथून. इथं रस्ता विचारू कुठं आहे ते, कारण इथं काही मार्किंग वगैरे केलेलं नाही. ये नर्मदा परिक्रमा मार्ग कौन सा है? सीधा ये वाला ना. आपण चाललो होतं सरळ पुढं. पुढं ब्रिज वगैरे पुढं. आता वाजलेत 5. आपण पोहोचलो आहे भरूचमध्ये. आणि इथे एक आश्रम आहे, कामनाथ महादेव मंदिर म्हणून. चाललो आहे आपण तिकडं. थोडं मार्किंग वगैरे केलेले, बॅनर वगैरे लावलेले. कामनाथ महादेव मंदिर जाने का रस्ता. चला बघू. एकदम मैयाच्या तटावरतीच आश्रम. आपण चाललो आहे तिकडं. द चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, भरूचचं चर्च. कामनाथ मंदिराकडे जायला असा रस्ता आहे पूर्ण. तिथून आतमध्ये आल्याच्या नंतर कामनाथ महादेव मंदिर, नक्षत्र में रुकने की व्यवस्था इकडे या गल्लीतून. हा मंदिर परिसर. हे आलंय कामनाथ मंदिर, स्वयंभू श्री कामनाथ महादेव मंदिर. आणि हे नर्मदा मैयाचा तट. नीचे जगह है. इधर भी ऊपर भी है. अच्छा, हॉल खाली है बड़ा. खाली पण जागा आहे. आणि इकडं जे पात्र दिसतंय ते नर्मदा मैयाचं पात्र आहे. म्हणजे इथून खूप लांब आहे जरा थोडीशी. चला आपण खालू. चला आपण खाली जे लाश आसन वगैरे टाकायचे त्याची व्यवस्था वगैरे बघू आपण.
हा हॉल आहे खाली. चला आसन वगैरे टाकून घेऊ आपण.